हाय! नवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आज आपण बनवत आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी. तर चला बघूया कशी बनवायची आहे ती. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे 1.5 वाटी जाडा साबुदाणा घेतला आहे. त्याला आपण व्यवस्थित धुवून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून याला 5 ते 6 तास भिजवून ठेवून देऊ. मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये जिरे आणि बटाटे टाकून यांना व्यवस्थित फ्राय करून घेऊया. इथे आपण बटाटा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घेतो आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी कापलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून यांना परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. त्यानंतर यामध्ये मी आपण जो भिजवून ठेवलेला साबुदाणा तो याच्यामध्ये टाकून घेतोय आणि यांना व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आता मी यामध्ये अर्धा चम्मच मीठ आणि साखर घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. त्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून यांना परत एकदा व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेते आहे. तुम्ही शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून यामध्ये घालू शकता. आता आपण इथे याला 5 मिनिटं वाफवून घेऊया व्यवस्थित. इथे तुम्ही बघू शकता आपला साबुदाण्याचा उसळीचा रंग ट्रान्सपरंट झालेला आहे, म्हणजे आपली साबुदाण्याची उसळ व्यवस्थित शिजलेली आहे. आणि आता आपण इथे सर्व करायसाठी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतो आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये डेकोरेशन म्हणून डाळिंबाचे दाणे याच्यावरती घाला आणि ह्या एकदम टेस्टी अशा साबुदाणा उसळीचा आनंद घ्या. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.